हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असेल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. आजची रेसिपी एकदम सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि लहानांपासून वृद्धांपर्यंत ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी एकदा तरी ट्राय करून बघा. आणि आवळा हिवाळ्यामध्ये जास्त फ्रेश भेटतात, सीझन असतो आवळ्याचा, त्याच्यामुळं ही रेसिपी हिवाळ्यामध्ये तर उत्तम आहेच आहे, पण आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी, डोळ्यांसाठी आणि आपल्या हेल्थसाठी खूप उपयोगी पडणारे आहे. तर या ठिकाणी मी 1/2 किलो आवळे घेतले होते, मस्त स्वच्छ धुतले, त्याच्यानंतर ना ते मस्त कट केले. त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये बघा ना, हिवाळ्यामध्ये कच्ची हळद येते, ती घ्यायची थोडीशी आपल्याला. त्याच्याबरोबर कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला, 10-12 पानं कढीपत्त्याची घ्यायची आहेत. त्याचबरोबर एक तुकडा आल्याचा घ्यायचा आहे, तो पण किसून मस्त कट करून घ्यायचा आहे. 7 ते 8 काळे मिरे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर 1 चमचा सैंधव नमक, या ठिकाणी मी सैंधव नमक म्हणले आहे. सैंधव नमक प्लीज यूज करा, कारण की याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी पण याचे भरपूर फायदे आहेत. त्याचबरोबर ना वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे मीठ आपल्याला खूप हेल्प करतं. बीपीचं ज्यांना त्रास होत असेल ना, तर बीपी कंट्रोल मध्ये येण्यासाठी सुद्धा खूप खूप उपयोग होतो. आता हे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मिक्सरला मस्तपैकी फिरवून घ्यायचं, याचा ज्यूस करायचा. आणि सुती कापडा असतो, आपले सुती रुमाल असतात ना आपल्याकडे, भरपूर घरामध्ये असतात अवेलेबल. सो त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आणि त्याचा ज्यूस काढून घ्यायचा. आता एक स्टीलच्या वगैरे भरपूर चाळण्या असतात, त्याच्यामध्ये न करता सुती कपड्यामध्ये ना जेव्हा काढतो ना आपण, तेव्हा पिळतो जेव्हा आपण त्याचा ज्यूस, तेव्हा ना आवळ्यामधील, अद्रकीमधील सगळे प्रोटीन जे सत्व असतात ना, ते या ज्यूसमध्ये उतरले जातात आणि एकदम प्युअर आपल्याला मस्तपैकी ज्यूस ना या ठिकाणी रेडी होतो आपलं बनवून या ठिकाणी. आणि आता हा ना तुम्ही दररोजचं पण बनवू शकता. पण दररोजचं बनवायचं म्हटलं की मग आपल्याला सकाळी गडबड असते, डब्यांची घाई असते, टिफिन करायचं असतो, मुलांचं शाळेचं पटपट आवरायचं असतं, त्याच्यामुळं टिफिन करायचं का हे ज्यूस वगैरे बनवत बसायचं. त्याच्यामुळे एकदम सोपी ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. आणि मिनिमम तुम्ही पण हे 10 ते 15 दिवस ना डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि दररोज ना अर्ली मॉर्निंगला हा ज्यूस तुम्ही घेऊ शकता, तुमच्या मुलांना देऊ शकता, हजबंडला देऊ शकता, तुम्ही स्वतः पिऊ शकता. घरातनं आजी आजोबा आई वडील असते ना, सो त्यांनासुद्धा हा ज्यूस तुम्ही देऊ शकता सकाळी सकाळी. आणि ह्याचे फायदे तर भरपूर आहेत. व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ई आहे, हळदी टाकलेली आहे, याच्यामुळे आपलं स्किन ग्लोईंग होते, इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी मदत होते, अगणित फायदे आहेत. याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता टाकल्यामुळे ना हेअरफॉलचे जे प्रॉब्लेम असतात ना, सो ते सुद्धा ह्याच्यामध्ये, हे जर आपण डेली सेवन केलं ना, तर फॉलचे सुद्धा प्रॉब्लेम खूप प्रमाणामध्ये कमी होतात. आणि आता आपल्याला जे आपले फ्रीजमध्ये बर्फ तयार करतो ना आपण, ट्रे असतात ना, सो त्या ट्रेमध्ये ना आपल्याला हे ज्यूस ना ओतून आपल्याला 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. डीप फ्रीझरमध्ये ठेवल्याच्या नंतर ना तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकता, अशा पद्धतीने मस्त आईस क्यूब बनवून तयार होतात. आणि आता हे आईस क्यूब ना तुम्ही जे स्टीलचे छोटे छोटे डबे असतात आपल्या घरामध्ये, सो त्याच्यामध्ये ना हे आईस क्यूब काढून ना तुम्ही डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि दररोज सकाळी तुम्हाला आता एक ग्लास ज्यूस प्यायचा असेल तर 1-2 क्यूब छोटे छोटे घ्यायचे, त्यात टाकायचे, कोमट पाणी करायचं, कोमट पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि ह्याचं टेस्ट पण अप्रतिम लागते, आंबट वगैरे काहीही लागत नाही.